हं. बघता बघता 4 महिने झाले, असा विचार माझ्या डोक्यात आला आणि तो का आला ते तुम्हाला सांगतो. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ, कला आणि संस्कृती गट, विशेष उद्दिष्ट गट आणि आर्टिस्ट कट्टा यांच्या सहयोगाने जे चित्र प्रदर्शन आपण भरवतो त्याचं हे 3रं वर्ष. 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा आपण केलं तेव्हा राजा रवी वर्मा कला दालनामध्ये ते झालं. गेल्या वर्षी याच जागेत झालं आणि ते दोन्ही प्रदर्शनंही जून महिन्यात झाली. जेव्हा आम्ही मे महिन्याच्या सुमारास यावर्षी ज्या प्लॅनिंग करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की पावसाचं काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आणि जून महिन्यामध्ये खूप गडबड अशी होत असताना हे कसं होणार त्या महिन्यात आणि कधी करायचं असा विचार आमचा चालला होता. आणि पावसाचा तो अंदाज आमचा खरा ठरला आणि प्रचंड धो पाऊस सगळीकडेच पडला. आणि त्यामुळे आम्ही जो त्यावेळेला निर्णय घेतला होता की हे प्रदर्शन ऑगस्टमध्ये करूया, तो कर्मधर्म संयोगाने योग्य ठरला. कारण आपल्याला माहिती आहे 7, 8, 9 जून या दिवशी प्रचंड पाऊस पुण्यामध्ये होता आणि सगळीकडेच होता. पण तेही करताना हे 4 दिवससुद्धा कसे निघून गेले हे आपल्याला कळलं नाही. आणि म्हणून म्हणलं की मे महिन्याच्या प्लॅनिंगपासून आत्तापर्यंतचे 4 महिनेसुद्धा कसे झाले, कसे गेले आपल्याला कळलं नाही. आपल्या सगळ्यांच्या सहयोगाशिवाय हे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या पार्टिसिपंट्सचं सगळ्यात पहिल्यांदा खूप आभार मानतो. आपण जेव्हा चित्रप्रदर्शनाची कल्पना करतो त्याच्यामध्ये मुख्यतः सहभाग आणि त्यातही हौशी कलाकारांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. कलागटाचं मूळ उद्दिष्टच हे आहे की सर्वांनी सहजपणे आपल्यामध्ये ती कला संस्कृती रुजवावी आणि सहजपणे कलेच्या प्रांतात विहार करत राहावं, स्वतः करावा, दुसऱ्यांनी केल्याचं ॲप्रिशिएट करावं, ते पाहावं, त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा. आणि हे सगळं करून आपण गेले 3 दिवस 4 दिवस जो सोहळा साजरा केला त्याचा आज सांगता दिवस आलेला आहे. आपली सुरुवात अतिशय चांगली झाली. राजू सुतार हे कलाकार आपल्यामध्ये आले होते आणि त्यांचं फार सुंदर मुलाखत आपण ऐकली. दुसऱ्या दिवशी जे 2 कलाकार देवरूखचे आहेत त्यातले एक चारकोल आर्टिस्ट सतीश सोनवडेकर आणि संध्याकाळी ऑइल पेस्टलमधले विक्रम परांजपे यांची प्रात्यक्षिकं आपण पाहिली, त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यतः प्रात्यक्षिकांपलीकडे जाऊनसुद्धा कलाकारांशी झालेला संवाद हा खूप व्हॅल्यू ॲडिशन करणारा असतो हे आपल्या लक्षात आलं. तिसऱ्या दिवशी म्हणजे काल आपल्या इथे जी वंचित मुलं आहेत की ज्यांना हे अशा प्रकारची सोयी उपलब्ध नाहीत सहजपणे, त्यांची एक कार्यशाळा ही आपण घेतली. अस्मिताताईंनी जे चित्र काढलं ते त्या मुलांनी अतिशय उत्साहाने समोर बघून काढलं. आणि आज सकाळी जे प्रात्यक्षिकांचं काम झालं ते ही सगळी 3-4 चित्र आपल्यासमोर दिसत आहेत. त्यातमधलं आजचं वॉटर कलरमधलं पोर्ट्रेट हे आपल्यासमोर सादर झालं. त्याच्यासाठी अमित राहणे हे कलाकार आपल्यासमोर आले होते. आज या समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून दीप्तीताई वाघमारे इथे आलेल्या आहेत आपल्याबरोबर. दीप्तीताई ह्या प्रबोधिनीच्याच माजी विद्यार्थिनी आहेत आणि एक प्रेसिडेंट टेक्नॉलॉजी म्हणून जी कंपनी त्याचे डायरेक्टर आहेत. परंतु त्यांची खरी ओळख त्या चित्रकार आहेत हे मला आता इथे आल्यावर कळलं. आणि आता पुढच्या वेळेपासून त्याही आपल्यामध्ये सहभागी नक्की होतील. मी आता अशी विनंती करतो पल्लवीताईंना की त्यांची ओळख करून द्यावी, पण त्याच्या आधी आपण दीप्तीताईंचं स्वागत करूया. मी अस्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी एक छोटीशी भेटवस्तू देऊन दीप्तीताईंचं स्वागत करावं. त्या आपल्याच आहे त्यामुळे त्यांचं स्वागत गरज नव्हती. तुला माहीत नाही, पण एक छोटीशी आमच्याकडून भेटत असते. पल्लवीताईंना मी विनंती करतो की त्यांनी दीप्तीताईंची ओळख करून द्यावी. नमस्कार.
दीप्तीताईंची आणि माझी गेले 6 वर्ष ओळख आहे आणि अतिशय आनंददायी व्यक्तिमत्व आहे. जसं सरांनी सांगितलं तसं खरं तर त्यांचं फॉर्मल शिक्षण जे आहे ते लॉ आणि मॅनेजमेंट असं झालं आहे आणि त्या कवयित्री देखील आहेत, योग साधक आहेत. त्यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे डीप डाऊन म्हणून मागच्या महिन्यात कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्या चित्रकार देखील आहेत. मी सुद्धा अनेक वर्ष त्यांची फेसबुकवर काय काय स्केचेस आणि अशी चित्र बघते, त्यामुळे त्या चित्रकार आहेत अशी ओळख. खरं तर आमचीही काही चर्चा तशी झाली नाही. मागचे अनेक वर्ष झाले दीप्तीताई ज्ञानप्रबोधिनीचं जे शैक्षणिक साधन केंद्र आहे तर त्याच्याबरोबर जोडलेले आहेत. प्रिसियन टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी आहे, त्याच्या त्या संचालिका आहेत आणि प्रवीण वाघमारे सर ही आपल्या इथे आलेत, तर ते देखील संचालक आहेत या कंपनीचे. या कंपनीबरोबर अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतो आहे. त्यांचा CSR निधी ज्ञानप्रबोधिनीला मिळतो आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ, वेगवेगळ्या राज्यातली प्रशिक्षणं असतील, मग ती पुण्यातली असतील, रायगडमधली असतील, जम्मू काश्मीरमधली असतील, वेगवेगळ्या वस्तीतल्या मुलांसाठीच्या कार्यशाळा असतील, अशा प्रकारचं वंचितांसाठीचं वेगवेगळं काम करण्यासाठीचं योगदान दीप्तीताई, प्रवीण सर आणि त्यांची कंपनी देत आहे. त्यांच्या कंपनीत देखील आम्ही एकदा कार्यशाळा घेतली होती की त्यांच्या कंपनीच्या एम्प्लॉईजनी एका गटाला साधारण 50 मुलांना तो अनुभव दिला की ते कंपनीत कसं काम करतात. मला अतिशय चांगला लक्षात राहिला तो की त्या मुलांसाठी त्यांनी वेगवेगळे खेळही केले होते आणि पहिल्यांदाच आम्ही असं केलं की वस्तीतल्या मुलांना कंपनीत घेऊन गेलो त्या IT कंपनीत आणि त्यांना इतकं आवडलं ते की तिथे काय करतात, कसं काम करतात आणि कंपनीने अतिशय सुंदर प्रकारे ते सगळं सादर केलं आणि मुलांना वेगवेगळे छान अनुभव दिले. नक्कीच याही वर्षात असं काही ना काही आपण एकत्रित आयोजित करूया. मी दीप्तीताईंना विनंती करते की त्यांनी आज मार्गदर्शन करावं. सर्वांना मनापासून नमस्कार. खरं तर मला पल्लवीताईंनी जेव्हा विचारलं की तुम्ही येणार का, तर म्हटलं आता कलेशी माझा संबंध आहे, पण मी या गटाबरोबर जोडल्या गेले नव्हते. तर मी जरा साशंक होते की पटकन हो कसं काही म्हणायचं. पण नंतर विचार केला की मला त्यानिमित्ताने सगळ्यांची कला बघता येईल आणि इथे आल्यानंतर खरोखरच मला असं जाणवलं, मी पल्लवीताईंबरोबर आणि सरांबरोबर सुद्धा आता ही सगळी चित्र बघत होते तेव्हा त्यांच्याकडून माहिती मिळाली की यातले प्रोफेशनल आर्टिस्ट खूप कमी आहेत किंवा नाहीच आहेत. त्याच्यात जे हौशी कलाकार आहेत किंवा गृहिणी आहेत आणि विद्यार्थी तर आहेच आहेत, तर त्यांची सगळी त्यांनी चित्र इथे लावलेली आहेत. म्हणजे मला ते खरंच आश्चर्यकारक होतं. मला असं वाटलं होतं की मुलांची चित्र सोडली तर बाकी सगळे प्रोफेशनल आर्टिस्ट असतील, पण हे वेगवेगळ्या वयोगटातले वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक, तर त्यांचे चित्र बघून मी खरंच भारावून गेले आणि विशेषतः मुलांची चित्र बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की मुलंसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत आहेत. म्हणजे मला खरं तर कला म्हणजे स्वतःला प्रकट करणं किंवा आपले आतले जे विचार आहेत तर ते बाह्य स्वरूप त्याचं, तर हे म्हणजे कला. तर असं वाटतं, कारण मी स्वतः काही ड्रॉइंग्स काढते, कविता करते, तर दरवेळी ते करत असताना मला जाणवतं की आतमध्ये काहीतरी अस्वस्थता असेल किंवा आतमध्ये काहीतरी चाललेलं आहे, तर त्याच्या संदर्भात जे बाहेर येत आहे तर ती खरी कला. म्हणजे आपण कलेचं टेक्निक शिकतो आणि ती चांगलं करायला बघतो वगैरे, ते सगळं आहेच आहे आणि ते करायला हवंच आहे. पण जेव्हा आपण तो प्रवास जो आहे कलेचा, म्हणजे एखादं ड्रॉइंग म्हणा किंवा कविता म्हणा, तर त्याचा बाह्य आविष्कार करत असतो, तर तो प्रवासच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं इथे जे सगळे कलाकार आहेत तर त्यांनी नक्कीच हा प्रवास खूप मजेत घेतला असेल. म्हणजे असं नेहमी वाटतं की आपण आनंदासाठी करण्यापेक्षा जी काही गोष्ट करतोय, म्हणजे कलाकृती असू दे किंवा काही, आनंदाने करणं, त्याच्याबरोबर समरस होऊन जाणं आणि त्याच्यानुसार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते इथे जे कलाकृती आहेत त्या बघून मला असं जाणवतं की फक्त अशा मांडून ठेवलेल्या नाही आहेत,
तर त्या कलाकारांनी ती कलाकृती सादर करताना किंवा पेपरवर उमटवताना ते खूप त्याचा प्रवास त्यांनी खूप मजेत एन्जॉय केलेला असणार आहे. म्हणजे विशेषतः मला मुलांचं कौतुक वाटलं, की ती शाळेतली मुलं आहेत आणि त्यांनी खूप प्रोफेशनल पद्धतीने ती कला त्यांची मांडलेली आहे. म्हणजे त्या मुलांनी पुढे जाऊन याच्यात करिअर करो किंवा न करो, पण हा जो त्यांचा स्वतःला प्रकट करण्याचा किंवा व्यक्त करणं जे आहे, तर त्यांना हे आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. कारण त्यांना ते कळतंय की आपल्याला नक्की काय करायचंय. आणि तसंच बाकी जे प्रोफेशनल नाही आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा असंच आहे. हे खरं आहे, की आपण प्रोफेशनमध्ये इतके गुंगून जातो, की आपल्यामध्ये काहीतरी कला आहे किंवा ती आपण प्रकटीकरण व्हायला हवं त्याचं, हे आपण विसरून जातो. म्हणजे माझं स्वतःचं असं झालेलं, की माझं LLB झालं आणि नंतर मी MPM केलं. कंपनीत मी लीगल, HR ते सगळं बघते आणि मग ड्रॉइंग काढणं माझं मागे पडलं. तर कोविडच्या काळात मला माझ्या मुलाने एकदम सरप्राईज दिलं, की "आई तू मी लहान असताना भिंतीवर वगैरे चित्र काढायची." तर त्याने मला ड्रॉइंगचं किट दिलं कंप्लीट प्रेझेंट. म्हटलं परत सुरू कर. तोपर्यंत मी मधला काळ पूर्ण विसरून गेले होते. आणि नंतर मला असं वाटलं, की आता आपण कसं काय सुरू करू शकतो इतक्या वर्षांनी. पण जेव्हा मी ते सगळं सुरू केलं, म्हणजे ते ब्रश, पेन्सिल्स, कॅनव्हास ते सगळं हातात आल्यानंतर मात्र मी बाकी सगळं विसरून गेले जग. आणि त्याच्याबरोबर एकदम समरस व्हायला लागले, की 2-3 तास त्याच्याबरोबरच मी सुट्टी असेल किंवा कोविडच्या काळात तर आपण घरी होतो, सगळ्यांना टेन्शन होतं. तर ते सगळं मी ते करण्यात घालवायचे. तर मला आतून खूप छान समाधान वाटायचं, की अरे, म्हणजे इतके वर्ष आपण तणावयुक्त आयुष्य जगतोय आणि ह्या कलेमुळे मला जो रिलीफ मिळायचा, तर तो मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. कारण कलेचं असं आहे, की ती शब्दांपलीकडची भाषा आहे. म्हणजे त्याला सार्वत्रिक भाषा आपण म्हटलं तरी चालेल, की कोणताही वय किंवा भाषा, संस्कृती, धर्म याच्या पलीकडे जे आहे ती कला आहे. मग त्याला या कशाचेच मोजमाप लागू नये. आणि अजून एक मला काय जाणवलं, आपण कले थ्रू दुसऱ्यांबरोबर पटकन कनेक्ट होऊ शकतो. तर ते म्हणजे एकदम समोरच्याबरोबर कनेक्ट होण्याचं किंवा दुसऱ्यांबरोबर कनेक्ट होण्याचं एकदम प्रभावशाली माध्यम आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे या मुलांचं किंवा या सगळ्यांचीच कला बघून असं वाटलं, की यांनी खूप चांगल्या प्रकारे ते अभिव्यक्ती त्यांनी सादर केलेली आहे. तर त्यांनी अशा प्रकारेच ती अभिव्यक्ती सादर करत राहावं. म्हणजे तुम्ही प्रोफेशन कोणतंही निवडा, पण व्यक्त होत राहा. म्हणजे तुमच्या कलेमधून व्यक्त होत राहा. कारण खूप कमी जणांना अशा प्रकारे व्यक्त होण्याचं भाग्य लाभतं. आणि त्यातले तुम्ही सगळे आहात. तर ते तुम्ही संवर्धन करत राहा, त्याचं पालनपोषण करत राहा कलेचं. म्हणजे माझ्यासारखं कलेला विसरून नका जाऊ. म्हणजे हे खरंच मनापासून मला असं वाटतं, की व्यक्त होत राहणं आणि त्या कलेचा आनंद घेण्यापेक्षा खूप आनंदाने करणं, त्याच्यामध्ये समरसून जाणं, याच्यासारखं आंतरिक समाधान काहीच नाही आहे. कारण जेव्हा आपण ती कला हे करतो, तर त्याच्याबरोबर पूर्ण एकरूप झालेलो असतो आणि बाकीचं सगळं विसरून जातो. आणि तो प्रवासच खरं खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने, की ती माझी कलाकृती आहे. आणि म्हणजे आपण मोठे-मोठे कलाकार बघतो, की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे असा भाव नसतो. पण ते स्वतःला व्यक्त करत राहतात. म्हणजे तसंच आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे, की कॉम्पिटिशन वगैरे काही ते मनात न ठेवता, जे आपल्याला वाटतंय मनापासून, आतून जे वाटतंय, ते कॅनव्हासवर पोर्ट्रेट करणं आणि मग त्याचं त्या कौतुक होणं किंवा त्याच्याबद्दल काही ॲप्रिसिएशन मिळणं, तर हे बाय प्रॉडक्ट आहेच आहे. पण जे आंतरिक समाधान मिळतंय त्याच्यातून, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आज म्हणजे हे प्रदर्शन भरवण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचा माजी विद्यार्थ्यांचा कला आणि संस्कृती गट एवढे कष्ट घेतोय 3 वर्षांपासून, हे मी आज पहिल्यांदा बघतेय. म्हणजे गेले 2 वर्ष असा विचार करत होते, की आपण एक्झिबिशन बघायला जाऊ. पण ते काही झालं नाही. आणि पल्लवीताईंच्या निमित्ताने आज मला इथे येता आलं. म्हणजे मला आता खात्री वाटते, की पुढच्या वर्षी माझं सुद्धा एखादं ड्रॉइंग इथे असेल. क्या बात.
आणि म्हणजे ज्ञानप्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या गटाचा तर खूप मोठा सहभाग आहे याच्यात. त्याच्यामुळे या मुलांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळाला इथे. आणि त्यांना काही मी बघितलं त्यांचं काल वर्कशॉपसुद्धा झालं. तर ते वर्कशॉपमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकल्या. म्हणजे ते टेक्निकल शिकून सुद्धा तुम्ही तुमच्या तुमच्या मनात जे आहे ना, तर ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत राहा. तर एवढं बोलून मी थांबते आणि सगळ्यांना मनापासून परत एकदा धन्यवाद. आणि या कलाकृती बघून मला खरंच खूप कौतुक वाटतंय सगळ्यांचं. आनंदासाठी करण्यापेक्षा जे करू ते आनंदाने करा, आता असा अतिशय मौलिक सल्ला त्यांनी दिलेला आहे. आणि व्यक्त होत राहा. कलागटाचा एक मुख्य उद्देश असा आहे की अतिशय समाजामध्ये उत्तम अभिरुची निर्माण करणे आणि व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, आणि तो सर्व कलांसाठी. अशी एक व्यवस्थित व्यवस्थित संदेश हा आपल्याला मिळाला आहे असं मला वाटतं. दीप्तीताईंना मी असं सांगेन की चित्र तर तुम्ही द्यालच, परंतु आम्ही सगळे अतिशय चिवट आहोत. म्हणजे आम्ही तुम्हाला त्या गटात सुद्धा बरोबर ओढू आणि तुम्ही आनंदाने त्या गटात यालच अशी आम्हाला खात्री आहे. मी अस्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचे आभार मानू. हां, मी विसरली. आभार मानण्याचं औपचारिक काम करते आहे. गेले 3-4 दिवस चाललेला हा रंगसोहळा आज समाप्त होत आहे. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदी बालगंधर्व या कलादालनाचं व्यवस्थापन बघणारे विकी सर आणि त्यांचे बंधू या दोघांचे सगळ्यात पहिले आभार मानते की त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था सगळी करून दिली आहे. लाईट्स, इथली साफसफाई आणि इथली सगळीच व्यवस्था ही अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी केलेली आहे. त्यामुळेच हे प्रदर्शन निर्विघ्नपणे पार पडू शकले. त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाचं कामकाज बघणारे श्रीनिवास दादा आणि पौर्णिमाताई, ज्यांनी गेले 3 महिने एक्झिबिशन प्लॅन करायचं अशी संकल्पना आल्यापासून आज हे संपूर्ण साकारण्यामध्ये जे काही नियोजन आणि पळापळ करावी लागते ती म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. म्हणजे त्यांच्याशिवाय हे एक्झिबिशन होऊ शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. असे नंतर पल्लवीताई पराडकर, ज्यांनी आज खूप मोठं पाठबळ या सगळ्या सोहळ्याला दिलेलं आहे. कालचं जे सत्र झालं त्याच्यामध्ये जी मुलं आली होती त्यांचा सहभाग हा त्यांच्या पुढाकारामुळे आपल्याला लाभलेला आहे. रंगकथा या चित्रकला प्रदर्शनाचा मुख्य उद्देश चित्रकला ही समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आहे आणि तो एक प्रवास आहे जो प्रत्येक जण करू शकतो आणि केला तर त्यातनं प्रचंड आनंद घेऊ शकतो. त्यामुळे त्या प्रवासासाठी सगळ्यांना नेणं आणि सक्षम करणं हे रंगकथा या चित्रप्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी लहान मुलांना सामावून घेता येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांच्या सहकार्यामुळे घडू शकली यावर्षी. तसंच दीप्तीताई आणि त्यांचे पती प्रवीण वाघमारे सर या दोघांचंही खूप पाठबळ आपल्याला या सगळ्या उपक्रमामध्ये लाभलेलं आहे. सो त्यांचे पण मी आमच्या सर्व कलागटातर्फे आभार मानते. तसंच कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाचे आधारस्तंभ ज्यांना म्हणता येईल ते मिलिंददादा संत. ते सगळ्यांच्या मागे प्रेरणा म्हणून काम करतात. म्हणजे कलागटाच्या ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, चित्रकला असेल, नृत्य असेल, वादन असेल, संगीत असेल, अभिनय असेल, त्या सगळ्यांसाठी "अरे करा तुम्ही आणि हे आपण करायचं आहे." म्हणजे कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही असं म्हणण्याची सोय ज्यांच्यापुढे नाही ते म्हणजे मिलिंददादा. सो त्यांचेही आभार मानते आणि अर्थातच सगळ्यांचा सहभाग इथं ज्यांनी चित्र दिली आहेत आणि म्हणजे आमच्या निव्वळ एका आवाहनाला प्रतिसाद म्हणून ज्या सगळ्या कलाकारांनी इथं चित्र दिली आहेत, ज्यामुळे हे सगळं घडू शकलंय, त्या सर्व कलाकारांचे आभार मानते आणि हे थांबते. दरवर्षी हे करत राहूया आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया. अजून एक छोटी विनंती आहे सगळ्यांना. आपण सगळे Instagram वापरत असाल तर
कला SPGचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्यांना प्लीज फॉलो करा. आपण आता सगळेजण आपापला फोन काढून 1 मिनिटात ते करून टाकूयात. म्हणजे मग वेगवेगळे जे उपक्रम आमचे होत असतात त्याच्याविषयीची माहिती पण सगळ्यांपर्यंत ऑटोमॅटिकली लगेचच पोहोचेल. कला SPG.jppaf हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे. सो आता कार्यक्रम आता संपला असं आपण समजूया आणि एकेकाचं नाव अनाऊन्स केलं. बरं एकेकाने पुढे येऊन आपलं सर्टिफिकेट फक्त म्हणजे घेतानंतर आता मग चित्र जी ज्या पद्धतीने आपण ते जमा करून घेतली त्याची प्रत्येकाला घेण्याची पण सोय आपण केलेली आहे. पण एकेकाने घेतल्यानंतर त्याचा तिथे अडकले पेंटिंग आपण कुठे लागलं त्याप्रमाणे आपल्याला पेंटिंग काढून
ज्यांना तो आपल्या त्यांची कंपनी थोडं बिझनेस राहू द्या, प्राथमिक पैसे